फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आपण पाहिली। कुंडमेळ्याजवळील एक पूल कोसळला आहे, त्यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचं फडणवीस म्हणाले। स्थानिक पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी काही सांगितली जात नाहीये। नेमका या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झालाय किंवा या दुर्घटनेत किती लोक वाहून गेले तर किती लोक बुडालेले आहेत याबाबतची अद्याप माहिती दिली गेलेली नाहीये। आणि मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। खरं तर 3:30च्या आसपास ही सगळी घटना घडल्याचं असल्याचं सांगितलं जाते आणि 6 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असल्याचं देखील स्थानिक लोकांकडून सांगण्यात येते। मात्र प्रशासनाकडून अद्याप कुठलीही माहिती दिली गेलेली नाहीये। टू व्हीलर या पुलावर प्रामुख्याने घातल्या गेल्या, त्यामुळे या पुलाची दुर्घटना झाली असं या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात येतंय। कारण की चालत जाणारे येणारे नागरिक देखील या पुलाचा वापर करत असतात। त्याचबरोबर हा पूल जो आहे तो प्रामुख्याने सांगितलं जाते की चालत पलीकडे जाणाऱ्या लोकांसाठी आणि येणाऱ्या लोकांसाठी आहे। मात्र लोक सर्रासपणे या पुलावरून दुचाकी वाहने नेत होती आणि दुचाकी वाहनांचा लोड जो आहे तो ओव्हरलोड या पुलावर झाल्यामुळे मधोमध जो आहे तो पूल हा कोसळलेला आहे। आणि दुर्दैवाने ज्या ठिकाणी इंद्रायणी नदीचा जो प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात जलद आहे, ज्या ठिकाणी मोठा प्रवाह आहे त्या ठिकाणीच हा पूल कोसळला आणि जे टू व्हीलर वाले होते ते देखील यामध्ये वाहून गेले असल्याची माहिती समजते। आता देखील आपण पाहतोय की जे जवान आहेत NDRFचे ते त्या ठिकाणी मदत कार्य करतायत। काही टू व्हीलर वाले त्या ठिकाणी अडकले असल्याची त्यांना शक्यता वाटते आणि त्या ठिकाणी बचाव कार्य देखील सुरू आहे। या बचाव कार्यात स्थानिक नागरिकांनी जे आहे ते सहकार्य करावं असं विनंती केली जाते। खरं तर भारतीय संरक्षण दलाचे जवान देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि बग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बचाव कार्याला अडथळा येत आहे। जो पूल मधोमध तुटलेला आहे, आता जे जवान दिसत आहेत त्या ठिकाणी एक नागरिक अडकले असल्याची देखील माहिती समजते आणि त्या नागरिकाला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गेलेले आहे।